19 डिसेंबरला आहे वर्षातली शेवटची अमावस्या, मार्गशीर्ष अमावस्या. मार्गशीर्ष अमावस्येची रात्र अत्यंत प्रभावी मानली जाते आणि म्हणूनच काही खास उपाय या रात्री जर केले किंवा या दिवशी केले तर त्याचा लाभ होतो, सुख समृद्धी मिळते, नवीन वर्षाची सुरुवात मंगलमय व्हायला मदत होते. कोणते उपाय करायचे आहेत चला बघूया. मार्गशीर्ष महिन्यात असते कडाक्याची थंडी, त्यामुळे या काळात केलेलं दान आणि सेवा अधिक फलदायी ठरते. हे दान थेट पितरांना पोहोचतं, त्यांचे आशीर्वाद मिळून पितृदोषातूनही मुक्ती मिळते. यंदा 19 डिसेंबर रोजी मार्गशीर्ष अमावस्या आहे. मग मार्गशीर्ष अमावस्येसाठी पितरांना प्रसन्न करण्यासाठी, पितृदोषातून मुक्तीसाठी 5 उपाय करायचे आहेत. त्यापैकी पहिला उपाय म्हणजे उबदार कपडे आणि अन्नाचं दान करणं. मार्गशीर्ष महिन्यात थंडी जास्त असल्यामुळे गरजू व्यक्तींना शाल, ब्लँकेट्स किंवा लोकरीचे कपडे दान करणं अत्यंत शुभ मानलं जातं. हे दान नेहमी आपल्या पूर्वजांच्या नावाने करावं, त्यामुळे घरात शांतता नांदते, जीवनातील अडथळे दूर होतात. वस्त्रासोबतच अन्नदान करण्याचंही महत्त्व आहे, त्यामुळे तुमच्या खिशाला परवडेल अशा पद्धतीने तुम्ही दानधर्म करू शकता. त्यामुळे मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी 19 तारखेला जसं तुम्हाला झेपेल तसा दानधर्म नक्की करा. दुसरा उपाय म्हणजे पशुपक्ष्यांना अन्न द्या. अशी मान्यता आहे की आपले पितर पशुपक्ष्यांच्या रूपात येऊन भोजन ग्रहण करतात. अमावस्येच्या दिवशी कावळा, गाय आणि कुत्रा यांना अन्न खायला दिल्याने पितृदोष कमी होतो. पितरांच्या आशीर्वादाने रखडलेली कामं सुद्धा मार्गी लागतात. त्यामुळे जर तुम्हाला कोणी सांगितलं असेल की तुम्हाला पितृदोष आहे तर मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी पशुपक्ष्यांना अन्न नक्की द्या. हा एक प्रभावी ज्योतिषशास्त्रीय उपाय आहे. तिसरा उपाय करायचा आहे पवित्र नदीमध्ये स्नान आणि तर्पण. अमावस्येच्या दिवशी एखाद्या पवित्र नदीत स्नान करणं महत्त्वाचं मानलं जातं. जर नदीवर जाणं शक्य नसेल तर घरातील आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल टाकून स्नान करावं. स्नानानंतर पितरांच्या नावाने तर्पण करणं अर्थात पाणी अर्पण करावं, ज्यामुळे त्यांना गती मिळते आणि ते आपल्यावर प्रसन्न होतात. आता एक अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे ज्यामुळे तुमच्या घरातील सर्व अडचणी दूर होतील. हा उपाय तुम्ही बऱ्याच वेळा ऐकला असेल. अमावस्येच्या दिवशी हा उपाय आवर्जून करायला सांगितला जातो. कोणता उपाय? दक्षिण ही पितरांची दिशा मानली जाते. अमावस्येच्या रात्री घराच्या दक्षिण कोपऱ्यात किंवा दक्षिण दिशेला मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. त्यामुळे पितरांचा मार्ग सुकर होतो, घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते. 5वा उपाय म्हणजे पिंपळाच्या झाडामध्ये देवांचा आणि पितरांचा वास असतो. अमावस्येच्या संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा, मनोभावे प्रार्थना करावी. शक्य असल्यास पिंपळाच्या झाडाला 7 प्रदक्षिणा घालाव्या. या उपायामुळे पितृदोषाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात कमी होतो. मित्रांनो, लक्षात घ्या, अमावस्या ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. आणि का महत्त्वाची मानली जाते? कारण चंद्र हा आपल्या मनाचा कारक असतो असं ज्योतिषशास्त्र सांगतं. मनाचा कारक म्हणजे काय? तर मनाची चंचलता चंद्राकडून येते. मन हे चंद्राप्रमाणे असते, म्हणून तर चंद्राच्या कला जशा बदलतात तसं मन सुद्धा सतत बदलत असतं. आज दुःखी मूड, उद्या आनंदी मूड, आत्ता असं वाटतंय नंतर असं वाटतंय, असं मन आपल्याला भटकवत असतं. मन शांत करायचं असेल तर सगळ्यात सोपा उपाय म्हणजे भगवान शिवशंकरांची उपासना करणं. यामागे कारण आहे. भगवान शिवशंकरांनी चंद्राला स्वतःच्या जटेमध्ये धारण केलेलं आहे. त्यामुळे जर तुम्ही अस्वस्थ असाल, मन शांत नाही, रात्री झोप लागत नाही, काय माहिती काय आहे, सगळं चांगलं आहे पण तरी मनात एक अस्वस्थता भरून राहिलेली आहे किंवा कुठली तरी अशी समस्या आहे जी तुम्हाला आतली आत खाते, असं जर होत असेल तर तुम्ही दर सोमवारी भगवान शिवशंकरांना दुधाने अभिषेक करायला हवा, जल अर्पण करायला हवं. अमावस्येच्या दिवशी तर आवर्जून ही गोष्ट करा. मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशीसुद्धा भगवान शिवशंकरांना दुधाने अभिषेक करणं किंवा त्यांना जल अर्पण करणं, या गोष्टींनी मन शांत होतं. कारण मनाची अस्थिरता असते जी आपल्याला सुख लाभू देत नाही. आपल्याकडे कितीही पैसा आला तरी आपण सुखी होऊ याची काही गॅरंटी नसते, कारण मन शांत आणि समाधानी असणं त्यासाठी आवश्यक असतं. आणि खूप पैसे कमवले, सगळं मनासारखं झालं तर आपण शांत होऊ आणि समाधानी होऊ, असा तर्क अत्यंत चुकीचा असतो. कारण असं असतं तर श्रीमंत लोक डिप्रेशनच्या गोळ्या घेत बसले नसते. पैशाने सुख येत नाही, मनशांती येत नाही हे सगळ्यांना माहिती आहे. पैशाने काय येतं? सोयी सुविधा येतात. पैशाने जगणं सोपं होतं, पण मनाची जी गरज आहे ती मात्र आपल्या साधने उपासनेनेच भागवली जाते. मनाला शांत करायचं असेल तर भगवान शिवशंकरांची उपासना, साधना नक्कीच प्रभावी ठरते. आजच्या व्हिडिओत सांगितलेले छोटे छोटे उपायसुद्धा मनशांतीसाठी नक्कीच मदत करतात. सगळे उपाय करायची गरज नाही. 19 तारखेला मार्गशीर्ष अमावस्या आहे आणि त्या दिवशी या उपायांपैकी कुठलाही एक उपाय तुम्ही केलात
तरीसुद्धा तो तुम्हाला मनःशांती देणारा असणार आहे. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ. ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.